कोणावर नाराज होऊ नका, फक्त त्यांना स्पेशलमधून नॉर्मलमध्ये टाका. आपली खरी कहाणी त्याच माणसाला ऐकवा जो वाचून झालेलं पुस्तकही सांभाळून ठेवतो. पगार, पैसा, संपत्ती कितीही असो, शेवटी तुम्ही तुमचं आयुष्य कसं जगता हे महत्वाचे. कुरुक्षेत्रावर मनातून खचलेल्या अर्जुनाला त्याच्या क्षमतांची जाणीव करून देणारा कृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यात असावा. इमानदारीने लढणारा विरोधक असावा, पण मनात कपट ठेवून वरून आपलेपणा दाखवणारा जिवलग नसावा. नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टींचा आनंद घ्या. चंद्रापेक्षा अर्धचंद्र हा अधिक सुंदर असतो. सुखाच्या व्याख्या आवाक्यात बसवल्या की समाधानाच्या वाटा लवकर सापडतात. आयुष्य एक अज्ञात पुस्तकासारखं आहे. पुढच्या पानावर काय लिहिलं आहे हे कोणालाही माहीत नाही. आयुष्यात असा एक मित्र असावा जो फोटोत कमी आणि अडचणीत कायम सोबत असतो. खेळ पत्त्यांचा असो की आयुष्याचा, तुमचं एक काम तेव्हाच दाखवा जेव्हा समोर बादशाह असेल. आवडीचं मिळालं की आवडीने जपावं, अगदी शेवटपर्यंत. पुस्तक असो की आयुष्य, संयम हा ठेवायचा असतो, कारण गोष्ट शेवटच्या पानात सुद्धा बदलू शकते. नेहमी त्या व्यक्तीला सांभाळून ठेवा ज्यांनी तुम्हाला 3 वस्तू भेट दिल्या आहेत: साथ, वेळ आणि समर्पण. आपण शून्यात आहोत हे माहीत असूनही जे लोक मदत करतात त्या लोकांची किंमत लाखापेक्षा कमी नसते. प्रत्येकाची जगण्याची पद्धत वेगळी आहे. सगळे आपल्यासारखे असतील आणि असावेत असा हट्ट नको.